मालक, घरातली सगळी कामं उरकलीत. आता येऊ मी? मालक, जाऊ का? खूप उशीर झालाय. थांब. बस बस. एक महत्वाचं काम आहे. बस घाबरू नको. ये बस बस. अगं लांब का? जरा जवळ की. राधा, आज मला तुला डोळे भरून बघायचे. अगं मी मालक कसला? तूच माझी मालकीण. रामभाऊ. राम म्हणायचं. काय म्हणायचं? राम. ते काम कर ना. रामू म्हण. रामू. नको, नुसतं राम म्हण. रा. हे दादे, तुझ्या या राला मोदी ना. अरे वा. जरा जवळ ये ना. ये ना. ये. माझ्या जवळ ये. मालक. मला तुला डोळे भरून बघायचंय. मालक, ये. मालक असं काय करताय? सोडा ना मला. त्या दिवशी माझ्या हातावर तूर देऊन निसटलीस आणि माझ्या गळ्यावर चांगलीच भेट दिलीस. आज तुला ती भेट मी व्याजासहित परत करणार आहे. तुला आयुष्यभरासाठीची भेट देणार आहे. मालक, येड्यागत का करताय? वय मला येडच लागलंय. तुझ्या प्रेमाचं येड लागलंय मला. होय राधे, मला तुझ्या प्रेमात धुंद फुंद होऊ देत. तुझ्या सहवासात मला नाहू देत. चल माझ्या लाडक्या पाखरा. चल माझ्यासोबत. चल. चल. सोडा मला. मालक, जाऊ द्या. मालक सोडा मला. मालक, जाऊ द्या मला. पाखरा. पाहिलंच सखू, या जगात जे दिसतं तसं असतंच असं नाही. ज्याच्यावर विश्वास टाकला तो विश्वासघात करतो. सगळे फक्त साधल्याचे सोबती. या वाटल्याव्याने तुझी पुरती वाट लावली. नावात राम आणि बगलेत सुरी असणारा हा नराधम आणखी किती जणांची वाट लावेल हे सांगता येणार नाही. पण तुला या वाट लाव्याबरोबर त्याच्या मनाप्रमाणे राहून त्याची वाट लावावी लागेल. होय, त्याला वाटेला लावावे लागेल. ओम नमः शिवाय. 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 आई. ओम नमः शिवाय. आई लई कंटाळा आलाय ग मला. बया अलके, काय जमाना आला म्हणायचा. आमच्या काळात असं नव्हतं. आम्ही आधी सासू सासऱ्यांना चहा द्यायचो. अगं आई, जशी खाण तशी माती. आई वडिलांची शिकवणच असेल तशी. मी केला होता तुमच्यासाठी चहा. तुम्ही आंघोळीला गेला होतात म्हणून. हा तुझ्या नवऱ्याला पाज. आणि हे बघ, आमच्यासाठी स्पेशल चहा बनव. साखर कमी, दूध जास्त, वर मलाई टाक. हा
सकाळी रामाच्या पारी अवदसेचं तोंड बघितलं. हिचं तोंड बघून दिवस कसा जाईल कुणाच ठाऊक. मी काय म्हणते, बोला की. मला ना राधाची खूप आठवण येते हो. माहित नाही काय हाल होत असतील तिचे तिकडे. काल माझ्या स्वप्नात पण आली होती, पण मला कसं तरीच होतंय. मला सारखं वाटतंय की ती ना कुठल्या तरी संकटात आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जाऊन एक 4 दिवसासाठी इथे घेऊन याल का तिला? बघतो. बघतो नको ना. मी तर म्हणते की 4 दिवस तिला इथे घेऊनच या, म्हणजे माझ्या जीवालाही घोर राहणार नाही. काळजी नको करू. मी राजूला घेऊन जातो आणि तिला घेऊन येतो. नाही अगं अगं सटवे, काय बसलीस गप्पा मारत? सगळं दूध उतू गेलं. कुठे ध्यान होतं तुझं? अगं काय या घराचं वाटोळं करायला निघालीस? हा? चुकलं आई, लक्ष नव्हतं. चुकलंय, लक्ष नव्हतं. मग लक्ष कुठं असतं तुझं? कुठे लक्ष असतं? हा? काय करत असतेस? अगं आई, नवऱ्याला मारून इस्टेट गिळायची असेल हिला आणि म्हणूनच तिचं लक्ष नव्हतं. नाही आई, खरंच चुकलं. पण आई, असं म्हणतात की भरल्या घरात दूध उतू गेलेलं चांगलं असतं. चांगलं असतं. आता तू मला शिकव. तुझ्याकडून अक्कल घ्यायची बाकी राहिली होती. का आमच्या घराचं वाटोळं करतेस? मुस्कड फोडीन. टवळी बोलती कशी. चल. हौसा, हे हौसा, मी जातो रानाकडं. बोला. खाताची पुती घेऊन रामा येईल. त्याला धाड तिकडं. चालू द्या, तेवढंच करा. तुम्ही जावा, काम करा. हा, कामाला माग माग आणि बोलायला पुढं पुढं. हा, घरातली कामं नका करा. घरातली कामं करायला माग माग आणि नवऱ्याच्या पुढं पुढं माग माग करायचं. कामं कोण करणार? तुमचा बाप? आता काय चुकलं माझं? तुझं नाही का बाई काय चुकलं? मोठी गुणाची बाई तू. चुकलं आमचं. आमचं चुकलं. अंगाला हळद लागली आणि पोराच्या अर्ध्या अंगावर उठलीस. अरे तेव्हा काय काय होणार आहे या घरात? देव जाणं. काय ग, रात्री तुला जेव नको म्हणलं तर आम्ही झोपल्यावर हादडत बसलीस. आ? हं? ये. एक दिवस जेवली नाहीस तर मरत नाहीस. म्हणते मी जेवली नाही. काय उपकार नाही केलास? काय आणलंस बापाकडून? डबोला आणलंस का? काय दिलं तुझ्या बापाने? नुसता दिला दिवा, देखरा दिवा आणि भीतीवर दिवा. काय शिकवलं का तुझ्या आई वडिलांनी? संस्कार तरी आहेत का तुला? तोंडवर करून बोलत असतेस. लाज नाही वाटत तुला? नमस्कार. हा? बघितलं, बापाचं नाव काढलं तर बाप हाजीर. सुखी राहा. कसे आहात बाबा? कसा आहेस? मी चांगला आहे ताई. आम्ही ठीक आहे. तू कशी आहेस पुरी? मी ठीक आहे. बसा ना तुम्ही. खूप खूप चांगला चाललाय माझा संसार. बसा ना. पाहिलं ना, तुझं सुख पाहिलं, तुझा सुखी संसार पण पाहिला. आता भरल्या घरात सुख नसाला काय धाड भरली तिला? अहो पोरगी हल्लं नाही. हा बघा, काही चुकलं असलं तर माफ करा, सांभाळून घ्या. मी हात सोडतो. हे घे ताई, आईनं तुझ्यासाठी पुरणपोळी दिली. तिच्यासाठी पुरणपोळी आणि आमच्यासाठी काय नाही का? हा? आमच्या घरात खायला मिळत नाही. आम्ही उपाशी. आमच्या घरात भिकार आहे का आम्ही? दे इकडे. नको आहे मला, तिकडे. आई, तुम्हाला जो काही पाणउतारा करायचा आहे माझा करा. बाबांचा अपमान करू नका. अगं बया, मी काय अपमान केला? अवमान असेल तर अपमान होईल ना. चल राजू. अरे, तोंड घेऊन येतोय. कसं सहन करू मी हे सगळं? अहो आई आहे
समजू शकतो, पण पण पर्याय नसला ना की सहन करणं हा एकच पर्याय आपल्या समोर उरतो. बोलायला सगळं सोपं आहे हो. पण आई म्हणून माझं काळीच किती तिळतिळ तुटतं याचा विचार तरी करा. अगं, मला काय लक्षात येत नाहीये का? पण काय करू, गेलो सांगायला पुरीला पाठवा म्हटलं, हातापाया पडलो, हात सोडले, पण नाही, काही ऐकलं नाही, काही ऐकलं नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आपण आपल्या लेकीला. कधीच कसली कमी पडू दिली नाहीये तिला ना, तिच्या डोळ्यात कधी पाण्याचं टिपूस येऊ दिला. अहो, एवढी हसत खेळत राहणारी आपली मुलगी अख्ख्या गावाची लाडकी होती हो. नाही, आपल्याकडनं चूकच झाली आपल्याकडनं. कसाईच्या दावणीला बांधले आपण आपली गरीब गाय. ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथनं जा आणि तिला इकडे घेऊन या, तेही कायमचं.